बाबांनी आवरले, मॅचिंग झालं तुम्ही बऱ्यापैकी, मॅचिंगच सांगितले मला. हे दोघं जबरदस्ती घेऊन चाललेत. कुठे काय बोलली मॅम? तुमच्या मम्मीला पण घेऊन जायचं असं बोलली. आज आहे नायसाच्या स्कूलमध्ये फादर्स डे सेलिब्रेशन. दीदीला पण घेऊन चाललो. मजा करा. हे मला ना जबरदस्ती दोघं घेऊन चाललेत. काय बोलते ना. आर्यासोबत नाच. चल थँक्यू. तुम्ही तिघांनी कोइन्सिडेंटली मॅचिंग घातलंय. तू तर एक्झॅक्ट चाचू सारखं घातलंय आणि त्याने मॅचिंगच करायला सांगितलंय. हो ट्विनिंग सांगितलंय. एनकरेज्ड. होत असेल तर करा, पण ते झालंय तुमचं कोइन्सिडेंटली. दीदी कुठे ग? दीदीला फोन लावत होती, उचलला नाही. बाबांना बोलवलं तू? मस्त. सो रॅम्प वॉक झालेला आहे. त्यात सनी आणि नायसाला गिफ्ट मिळालंय. त्यानंतर ऍक्टिव्हिटी झाले आणि आता गेम. Very simple. ऐसे करना है, पैर ऐसे, hold it sir, hold, set, hold, with this, लेके आना, गिरना नहीं चाहिए, balance and drop. ऊपर से लो, again roll. सो यस, स्कूलमधून निघालो आणि नाश्ता केला. आता परत चाललो आहे घरी. पण खरंच खूप छान ऑर्गनाईज केलेलं स्कूलने. म्हणजे माझं फर्स्टच असं इव्हेंट होतं आणि म्हणजे रॅम्प वॉकमध्ये. स्कूलमध्ये खूप सारे ॲक्टिव्हिटीज, खूप सारे डान्स इव्हेंट्स, डान्स शोजमध्ये पण पार्टिसिपेट केलं आहे आणि गेम्स ठेवलेले. यावेळी ॲक्टिव्हिटीज होते, गेम्स होते. खूप छान वाटलं. डॉटर सन फादर त्यांचा बॉन्ड तो अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. फॉर द फर्स्ट टाइम असं पाहिलंय की सगळे डॅड दे आर एन्जॉईंग आणि सगळे मदर्स बघतायत आणि फोटो काढतायत, रील काढतायत. एका पॉइंट नंतर तर लिटरली आम्हाला असं झालं की बस आता तो गाणं लागलाय शेकी शेकी. आम्ही डान्स केला. मग आम्हाला राहावं नाही गेलं, आम्ही डान्स नाही गेलं. आम्हाला असं झालेलं काय अरे शिट. हे बाबा माझ्या पण बाबांकडे हे नाही निशी नाही.
आरू तू एन्जॉय केला का बाबू? आरूने एन्जॉय केलं का नाही? पण आणि फॉर अ चेंज ऑडियन्स मध्ये बसून खूप हसलो. फॉर अ चेंज प्राइस पण मिळालं रॅम्प वॉकसाठी. 3 त्यांनी सिलेक्ट केले आणि त्यात आम्ही आलो. त्यांनी रँकिंग नाही ठेवलं कारण त्यांना फेअर नाही वाटलं असं रँकिंग करण्यासाठी. बट रिअली थँकफुल. हे टाय बाबांना असं टाय नाही आवडतात डॉक्टरचे का म्हणजे ऑफिसचं टाय नाही. ऑफिसचं टाय आहे. ऑफिसचं आहे का म्हणजे आपण ऑफिसला लावू शकतो आणि मोठी मुलं पण हे स्कूलला पण लावू शकतो. मी बघितलं आहे. जवळ नाही जायचं ना बोलली तुला. हेल्मेट लाव. पाऊच मध्ये टाक. हे काय आहे? पाऊच दे. हे राहून. सामान घे. रोलचे सामान काय नको रोलचे सामान आहे. चालली 1 दिवसासाठी पसारा. काय बघ नाही घेऊ का ते घेऊ. अजून काय नाही रोल. तेव्हा नाही तुझं नाव लिहिलं ते मला मार्क पाहिजे इकडे. पाऊच दे. ते मला पाहिजे. हो तू पाऊच घे ना पहिले. घेते थांब. रोल शोधून बघायची. नाही तुला ओरिओ मधून भेटलंय ना ते हा ओरिओ आहे घे. हे कशाला पाऊच? तो ठरवलं पाऊस. ठेवते मी देते पाऊच. जास्त बुक नको घेऊ. मला आवडतं ते बुक. थांब आता हे वरती ठेवते. हे वरती ठेवते. कन्वा कन्वा हा कन्वा आहे. नाही ड्रेस वरती ठेवते. डोकं आउट करायला घेतले नाही. भेटतं बघ. बघ इकडे काय नाही पावडर. इकडे बघ काय नाही पावडर. हे बघ बसलेलं तसंच होतं. हे बघ. चलो ऑल सेट and let's go. फॅशन शो करतो. कोणी शिकवलंय? हाय मला हे बनवायचं. कोणी शिकवलं? हे मी शिकवलं. मला पूर्व आठवते. म्हणजे पूर्व अशी काय करायची एक्सप्रेशन. आपल्याला मस्त एक छान असं डिझायनर छान करिअर करायचं. म्हणजे तुला जे बनायचं ते बनायचं. ते म्हण. आताच प्रेशर नको घेऊ. स्ट्रेस नको घेऊ. फॅशन फॅशन तरी माहिती का तुला? फॅशन म्हणजे काय? पर्यंत अजून 10 चेंजेस होतील. मला खूप फॅशन. माझा कोणी हे पाहिलंय का? फॅशन म्हणजे माहिती का तुला? चालली मोठी फॅशन शो करायला. माझं घड्याळ पाहिलं का कोणी? घराल घालाल घालाल. तू बोलते घालाल. काय बोलत होती? घालाल कबीलाल. चला ओव्हर ऍक्ट्रेस. ओ घालाल. मला ते राहायचं ना. दीदी पण येत बोलायची आता फॅशन शो करायचं. मग स्टार्टिंगला असं वाटतं. नंतर मग गपचूप डॉक्टर, नाहीतर मग ॲडव्होकेट, नाहीतर मग इंजिनियर. आई बोलते. पहिला अनु दीदीला मम्मा बोलत होती आणि ना मी छोटी होती ना मम्मा बोलते. अनु दीदीला आई बोलत.
सॉरी बोल. येतो आम्ही. ये ना गाडी चला. तरी साधारण मी वरती काहीच करणार नाही. ये ना तुमचं ऑलरेडी आहे ना. बघायला गेलं तुमचे किती होत आहेत? 33 होतात. येऊन जा थोडंसं डिस्काउंट करून 10% आपल्याला आहे तुमच्याकडे ते? आवडलं कुठलं? तो चांगला आहे का बघ, मला तो आवडला. करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही काही हरकत नाही. आमचं एक तो 37 367 जर आपण 10% मायनस केलं 33,630. नशीब एवढे चांगले आहेत. किती आहे? 33 बसतोय थोडंसं वरती खाली घालून बघ. तर हा काढावा लागेल. बघू. क्यूट आहे नाही नवीन आणि लेन्स पण प्रॉपर आहे. हा एवढीच लेन्थ हवी आहे. आवडलं? तो दुसरा पण आहे ना, तो 30 मला कितीचा आहे? 38 ला 38 आहे. आफ्टर डिस्काउंट किती मिळेल? मिळतं की नाही याच्यावर डिस्काउंट? डमरूचं का 34,474 बघ. आहे ना ते खरंच म्हणजे आपल्याकडे लॉर्डचे तिथे आहेत, अजून ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये देवाचे वगैरे. डमरूवालं असतं काहीतरी युनिक आहे. हार्टपेक्षा. हार्ट वगैरे हे जरा काढाल काही ठेवायला. काय बघ. कसं वाटतंय? हे वेगळं आहे. काहीतरी समथिंग डिफरंट अँड डिवाइन. कन्फ्युजन होतं. आपण नॉर्मल कोणाला समजणार. तुम्हाला फक्त मेन प्रोसेसिंग आम्ही सांगितली आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंट चेंज करायचं असं. चांगलं आहे. तुम्ही ॲक्टिव्हिटीज पण देतात लहान मुलांना. म्हणजे बिझी होऊन जातात, तुम्हाला म्हणजे सतत नाही. असं त्यात काळा मणीच नाही आहे, तर ते असं घालताच नाही आहे. ते चेंजेस करतो. आणि ते तुमच्याकडे मी चालू केलेले 2000 वर ते पुढच्या मंथमध्ये होणार. तर ते असतं माझं काहीतरी छान ते घरी नाकाच्या त्या वस्तू बनवून टाका. आणि काय नाही, मी दरवर्षीला चेंज करते. नवीन तेवढंच यूज होतं. ठेवून द्यायचं काय सजेशन देईल की तुम्ही त्या 45 डेजच्या विंडो पिरियडमध्येच करा, कारण की तुम्हाला तेव्हा जास्त बेनिफिट येतो. 1 इन्स्टॉलमेंट ॲड किती 20,000 येतात ना. 8,000 मिळतील.
मिळेल पर्यंत. पण मग जुलैनंतर ऑगस्टमध्ये घ्या, ऑगस्टमध्ये पण फेस्टिवल आहे त्या ऑफरमध्ये. फायनली डन विथ मंगळसूत्र. येस, समथिंग डिफरंट घेतलंय मी आज. बघू आता. डिवाइन डमरू, खाली ओम लिहिलंय. हे डमरू शिवलिंग काय आलं, काय बोलणार, शिवलिंग. सुंदर आहे ना. एवढं करू नको एवढं. ऑफर पण तुम्हाला ॲडिशनलच मिळाली याच्यामध्ये. ठीक आहे. आता मला सांगा, हे तुमचं प्रोसेस झाल्यावर मग पेमेंट करू ना आपल्याला, मग तुमची झोप होईल. सो फायनली सगळं काही झालेलं आहे. ॲक्च्युली कधीपासून चेंज करायचं होतं. मी लास्ट टाइम ते घेतलेलं गळ्यातलं, त्यात ब्लॅक बीड्स नव्हते. सो मला पहिलं असं वाटलं की मी त्यात ब्लॅक बीड्स टाकून घेईल, पण मग ते खूप मला अजून सगळं काही मेकिंग चार्जेस वगैरे खूप काही झालं असतं. आणि अजून एक माझ्याकडे नेकलेस होता कॅरेट लेनचा, मग ते दोन्ही मी कंबाईन करून फायनली मग ते मी विकलं आणि मग त्याच्या जागेवर हा दुसरा नवीन घेतलेला आहे. 14 कॅरेट लेनचं 14 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट ह्या तिन्ही ह्याच्यात तुम्हाला मिळतं. आणि त्यांचं एक सेलिंगच्या वेळेस तुम्हाला पूर्ण अमाऊंट, जर तुम्हाला म्हणजे त्यांच्याकडे सेल करायचं असेल तर त्याची कॉस्ट वेगळी आहे, आणि जर तुम्हाला तुमचे पैसे परत घ्यायचे असतील तर त्याची कॉस्ट डिफर करते. मग मी युजली आता असंच ठरवलंय की मी त्यांच्याकडे सेल कर, त्यांचीच गोष्ट केली, कारण कसं त्यांचे नाजूक नाजूक क्यूट असे छान वाटतात मंगळसूत्र. आणि प्लस मी त्यांच्याकडे ती भिशी पण लावली की जे मंथली तुम्ही थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करून आणि मग एका पॉईंट नंतर मग त्याची काहीतरी एक वस्तू तुम्ही घेऊ शकता. सो मी 2000च्या यांच्याकडे लावलेली. आता लेट सी नेक्स्ट मंथमध्ये मे बी, आता संपायला येईल माझा, नेक्स्ट मंथमध्ये मे बी चेंज करेल. ते 1 मंथ आपल्याला जास्त देतात, म्हणजे जर तुम्ही 11 मंथ्सला 11 मंथचं पे करताय तर तुम्हाला ते 12 मंथचं पेमेंट देतात. सो इट्स अ गुड थिंग. असं थोडंसं छोटं छोटं काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतो. आणि छान मिळालं, मला आवडलं ते मंगळसूत्र. पहिले बिलकुल म्हणजे त्या ॲक्च्युली बजेटमध्ये आहे की नाही ते पण मी बघत होती. मला वरती काहीच पेमेंट नव्हतं करायचं, पण ते क्यूट असं आफ्टर डिस्काउंट वगैरे एकदम छान मिळालं. असं डमरूसारखं डिवाईन वाटतं एकदम. सो चला मग आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. ह्याच्या पुढे आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून्ड. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाव्ह अँड लव्ह. बाय बाय. यांची बघा.